घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या. चवीला चटणी कशी हवी ते सांगा. निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर. वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार. प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार. आमचा पत्ता: स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा. संपर्क 99 600 25 215 88 558 081 62. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आटपाडी तालुका व खानापूर तालुका आणि तासगाव तालुक्यातील विसापूर गटातील 23 गावे मिळून मतदारसंघ बनला आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्येच विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निमित्ताने खानापूर तालुक्यात व विसापूर सरकारमध्ये दोन्ही प्रस्थापित नेत्यांचेच कायम वर्चस्व राहिले होते. मात्र या वर्चस्वाला छेद देत आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मोठा जनाधार मिळवला आहे. तर विसापूर व खानापूर तालुक्याला ब्रह्मानंद पडळकर यांच्या रूपाने तिसरा पर्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया आता नागरिकांनी व्यक्त केली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आटपाडी तालुका व खानापूर तालुका आणि तासगाव तालुक्यातील विसापूर गटातील 23 गावे मिळून मतदारसंघ बनला आहे. मागील 15 वर्षांपासून या दोन्ही तालुक्यांमध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील व दिवंगत आमदार अनिल बाबर या गटाचे वर्चस्व राहिले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये भाजपने कुठे शिरकाव केला नव्हता. मात्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून विसापूर सर्कल व खानापूर तालुक्यामध्ये आपले गट तयार करण्यास सुरुवात केली असून त्यांनी युवकांचे मोठे संघटन केले आहे. त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांची त्यांना खंबीर साथ लाभली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातून ब्रह्मानंद पडळकर हेच निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तशी त्यांनी तयारी केली आहे. विसापूर सर्कलमधील 23 गावांमध्ये त्यांनी मोठे संघटन तयार केलेले आहे. युवक, महिला, ज्येष्ठ मंडळी यांनी त्यांना पसंती दिली आहे. घाट माथ्यावरील गावे याचबरोबर खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी आपले नेटवर्क तयार केले आहे. बूथ निहाय कमिट्या तयार केलेल्या आहेत. प्रथमच भाजपाने विटा शहर व खानापूर तालुका, विसापूर सर्कल येथे मोठी ताकद निर्माण केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी भाजप वाढीसाठी मोठे योगदान देत असताना त्यांना विटा शहर, घाट माथ्यावरील गावे, विसापूर सर्कल आणि येथील कार्यकर्ते यांनी मोठे सहकार्य केले आहे. खानापूर तालुक्यामध्ये बाबर व पाटील या दोन्ही प्रस्थापित नेत्यांनी जनतेला गृहीत धरून राजकारण केले आहे. मात्र या दोन्ही नेत्याला आता सर्वसामान्य जनता कंटाळली होती. मात्र त्यांच्या पुढे तिसरा सक्षम पर्याय नसल्याने या दोन्ही प्रस्थापित नेत्यांच्या पाठीशी जनता होती. मात्र आता आमदार पडळकरांच्या रूपाने व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या रूपाने जनतेला तिसरा पर्याय मिळाला आहे. या तिसऱ्या पर्यायाला जनतेकडून भरभरून असा प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत विसापूर सर्कल व खानापूर तालुका, विटा शहर यामधून पडळकर बंधूंचे वर्चस्व दिसू लागले आहे. रविवारी विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा विटा शहर येथील कार्यक्रमाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये विटा तालुक्यातील व शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी अनेक गावातील सरपंच आणि पडळकर बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही देत येणाऱ्या विधानसभेला भाजपचाच आमदार होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा.